काय? हृदय, काय झालं? भांडण कोणाशी? मारामारी? अरे असं जेवणावर राग काढायचं नसतो हृदय. मी कोणावरही राग काढत नाहीये. अरे पण मग असं का जेवतोयस? मला असंच जेवायचंय. तू वाढदिवसाला गेला होतास ना? काय रे? त्याला शिजवलं कुणी आणि खाल्ला कुणी? मला असा राग आला होता ना, तिथेच कान पाडत मारायची वाटली होती. मग तिकडे केक का खात बसला होतास? आवडतो ना मला. आता आपण खाल्ली आहे ना माती. केक खाल्ला? केक तू आहे ना, आता कोणी काही खाल्लं याच्यावरती चर्चा करू नको, कळलं ना? गप्रा जरा. यार विष्णू, यार यार हीच आहे यार ती मुलगी जिच्याशी मला लग्न करायचंय रे, खरंच. हिच्याच बरोबर तुझं लगीन होणार आणि हिच्याच मुलांचा मी काका होणार. ओके, मंगळवारी दुपारी 2:30 वाजता या तुम्ही हॉस्पिटलला. ठीक आहे, मी तुमचा नंबर लावून ठेवते. एक्सक्यूज मी, Yes? अजून किती वेळ आहे? नेक्स्ट तुम्हीच आहात. हां. काही इमर्जन्सी आहे का? नाही नाही, तसं सिरियस काय नाही आहे, म्हणजे आहे सुद्धा. हां? ते जरा दाढ दुखते ना. ओ ओके, आला तुमचा नंबर. जाऊ? हो हो. थँक्यू. डॉक्टर, येस, येऊ का? प्लीज कम इन. ओ सॉरी. हां हां, बोला, काय होतंय? खरं तर आता खूप काय होतंय आतमध्ये, पण कसं सांगू सगळंच. सॉरी. नाही म्हणजे मी तुमची मदत फक्त दातांपुरतीच करू शकते. ऑब्विसली. काय नाही, ते दात ठणकतोय हो. 6 महिने झाले. आणि तुम्ही आत्ता येताय? उशीर तर नाही ना झाला? हो. नाही म्हणजे 2-3 पेशंट पाहून मी निघणारच होते म्हणून. अच्छा. या ना इकडे या. हां. आ करा, मोठा आ करा. कशी आहेस? माझी आठवण येते का कधी? तू अजूनही तेवढीच सुंदर दिसतेस. पण केस का कापलीस तू? ते लांब केस. झालंय. दात किडलाय तुमचा. काय खरंच? हायला ग्रेट. सॉरी. नाही म्हटलं, कोणता किडलाय दात कळू शकेल का? हां तेच. उपटावं तर नाही ना लागणार? नाही,
हा दात किडलाय. हा. मी गोळ्या लिहून देते, त्या घेतल्यावर ठणका थांबेल तुमचा. ठीक आहे. आणि चेकअपसाठी कधी येऊ परत? नाही, त्याची गरज नाही पडणार. याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचा. तुमचं नाव? हृदय. हृदय. हां, याने बरं वाटेल. ओके. नेक्स्ट पेशंट प्लीज. सर, झालं ना तुमचं चेकअप? हो. मी माझी गाडी येते. हां. म्हणजे ड्रायव्हर आणतोय गाडी. थांबतोय मी. अच्छा अच्छा. चालेल ना? हो हो चालेल ना. विष्णू यार, सगळं नीट होईल ना? काळजी करू नको रे. अरे हृदय, किती वेळ? टाइम झालाय बघ, दुसरा मर्डर करायला जायचंय मला. अरे तू थांब ना जरा. हा पक्या आहे यार. आली आली आली. आले गावात. येते त्यांना फक्त घाबरवायला सांगितलं ना. अरे उठा, तयार राहा. ए अपर्णा, क्लासला चाललीस ना? यारा सुशील, मला लिफ्ट देशील? माझा मित्र जरा आजारी पडला ना, नाहीतर तो आणि मी सोबतच आला असतो. बस ना. ओके. बसलास? आता काय करायचं? हे मी काय बोलतो, त्यांना पैसे वाढून देणं, सुशीललाच फोडायला सांग. ओके. पक्या बाई, पक्या आणखी जरा ओके बाई, हे पैसे घ्या. आता प्लॅन थोडासा चेंज आहे. त्या मुली बरोबर जो मुलगा आहे त्याला मारायचा आता. हळूहळू. हा चल. या. पक्या यार. पैसे पडतील बघ. सुशील, अरे सुशील. रे अपर्णा, काय झालं? अरे ते त्यांनी. अरे सुशील, सुशील, तू काय झालं? हळू. तुला कोणी हात नाही ना लावला? नाही रे, तो बघ ना, त्याला किती लागलंय. तुला काही नाही ना झालं? हळू सुशील. ह्याला पकड. अपर्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. थँक्यू. मामी अरे काय हे? हात कशाला मारली? यार उर्वशीला कोणी मैत्रीण नाही ना. तिला सगळे मित्रच आहेत. मला ना तुझी लाईन क्लिअर होईल. हा? फोनची. हा. हृदय, बोलत बसू नको. चल, मला स्कूटरवरून घेऊन चल. गुलमर्णीतून जायचंय आपल्याला. मला काही वस्तू घ्यायच्या आहेत आणि मग पुढे जायचंय. चल चल चल. हो, ती खटारा घेऊन कुठे चाललात तुम्ही? मी नाही चालवत, तो चालवणार आहे. मी मागे बसणार आहे. चल रे. अरे बंद पडली तर ढकलू आम्ही. ये चल, मी आहे ना. ये. येतो चल जरा. चल.
नमस्ते. जरा जाऊन येतो पुढे. हा. बरं आहे ना? हे पुढच्या चौकात फुलं घ्यायची. सरळ घे. सरळ. हृदय, आपण जेव्हा एकटे पडतो किंवा माणसं आपल्याला एकटं पाडतात, त्यावेळेला आपल्याच आठवणी आपल्याला नवी उमेद देतात, जगण्यासाठी बळ देतात. ये. आजोबा पण इथे का आलोय? एक गोष्ट सांगायची तुला. लहानपणी तुला ती कळणारी नव्हती, म्हणून आज तुला इथे घेऊन आलोय गोष्ट सांगायला. कसली गोष्ट? याच जागी मी आणि तुझी आजी शेवटचे भेटलो एकमेकांना. आपल्या धर्मात माणूस गेला की त्याला जाळतात आणि ती राग घेऊन अस्थि विसर्जन करतात. पण मला ते नको होतं. मला तिला तिच्या शरीराला कुठलाही त्रास द्यायचा नव्हता. आपल्या धर्मात हे असं ग्रेव्हयार्ड नसतं जिथं मृत व्यक्तीचं नाव आणि जन्म आणि मृत्यूच्या तारखा लिहिलेल्या असतात. म्हणून हे असं केलं मी. आजी फक्त 35 वर्षच जगली? ती नुसती जगली नाही रे, तिने आठवणी निर्माण केल्या माझ्या जगण्यासाठी. आजोबा, तुमची आणि आजीची भेट कशी झाली? गावाकडे राहायची ती. तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं होतं. लग्नाच्या आदल्याच दिवशी मी तिला कळवलं की मी तिच्यावर प्रेम करतो, आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता मी निघून गेलो शहराकडे, माझ्या घरी. तिसऱ्या दिवशी माझ्या दारात बिचारी उभी होती, तिचे कपडे घेऊन. माझ्या एका शब्दासाठी तिनं लग्न मोडलं. इतकं प्रेम करायची आजी तुमच्यावर? माझ्यावर प्रेम करण्याव्यतिरिक्त काहीच केलं नाही तिनं आयुष्यात. आम्ही एक नवीन प्रिंटिंग प्रेस सुरू केला. दोघांचा दिवस त्यातच जायचा. तुला माहितीये, ओली भेळ आवडायची तिला. संध्याकाळी प्रिंटिंग प्रेस बंद करून आम्ही भेळ खायला जायचो. काही वर्षांनी प्रेस बंद पडला. मग तिनं लग्नातलं सोनं मोडून झेरॉक्सचं मशीन घेतलं. खूप कष्ट करायची. अचानक या कॅन्सरनं गाठलं तिला. तिला कळलं होतं की ती फार दिवस जगणार नाही. तिला हेही माहीत होतं की तिच्या उपचारासाठी पुरेसे पैसे माझ्याकडे नाही आहेत, म्हणून तिने मला कधीच कळू दिलं नाही. ती एकटी जायची डॉक्टरांकडे भाजीपाला आणण्याच्या निमित्तानं. 17 वर्ष होती ती माझ्यासोबत. पण आयुष्यभरासाठी आठवणी ठेवून गेली. आता त्या आठवणींच्या जगात ती मला रोज भेटते. खूप प्रेम करते माझ्यावर. अपर्णा आजी एवढं प्रेम करेल माझ्यावर? तिच्या आयुष्यात तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं काही नसेल तर नक्की करेल. मग मी प्रपोज करू तिला? प्रपोज हा फार जड शब्द आहे रे, दडपण येतं. तू प्रपोज नको करू, तुझ्या मनातलं सांग तिला.